या स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक तर चतुर्थ क्रमांक आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण सामनावीर, एक आकर्षक अशी टी शर्ट, एक आगळीवेगळी स्पर्धा. जवली क्रिकेट असोसिएशन मधील जर आपण पाहिलं तर हे दुसरं आयोजन, एक दमदार असं आयोजन आपल्याला बघायला भेटलं जातं. या सर्वांचं सौजन्य भेटलं गेलं या स्पर्धेला आणि ही स्पर्धा उचलून धरल्या. 3 दिवसाची स्पर्धा आणि पहिला दिवस म्हटलं की या पहिल्या दिवसामध्ये 8 संघ सहभागी होतात आणि या 8 संघातूनच आपल्याला एक विजेता भेटला जातो. एक मोठी लढत आपल्या समोर आल्या. दोन्ही संघांनी जर आपण पाहिलं तर एक एक सामने जिंकले आहेत आणि आता दुसऱ्या फेरीमध्ये यांचा प्रवेश चाललाय. म्हणजे दोन्ही टीमला मॅच जिंकणं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षीस पात्र ठरायचं आहे, एक मेहनत करायची आहे आणि यासाठी आपल्याला एक चांगला उत्तम असा स्कोर उभा करणं गरजेचं आहे. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतला या भौगोलिक कुडाळ टीमनं. ओपनर जोडी मैदानामध्ये उतरली गेली. आशिष आणि प्रथमेश. थोडीशी खराब सुरुवात झाली होती पण या मॅचकडे थोडंसं लक्ष दिलं गेलं. या ओपनर जोडी मैदानामध्ये उतरले. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक आदित्य. पहिला चेंडू थोडासा बाहेर जाणारा चेंडू. उत्तम सुरुवात केली जाते. आदित्यकडे ती क्षमता आहे, वेग आहे, टप्पा आहे आणि या जोरावरती आपली पहिलं पॉवर प्लेचं षटक. सुरुवात चांगली राहिल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. थोडासा पाठीमागे ठेवलेला चेंडू, थोडासा खाली राहिलेला फलंदाज आशिषला कोणत्या प्रकारे समजला नाही. आलाय तो डॉट चेंडू. फुटा चेंडू, प्रहार चढवलाय. चेंडूला उंची जास्त दिली जाते. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो या आणि अभि तिथपर्यंत पोहोचला. कारण की स्क्वेअर लेगचा रिझन जर आपण पाहिलं तर थोडंसं लांब आहे आणि यात मोठा प्रवास घाटत क्षेत्ररक्षण केलं जात आहे अभिकडून. हा चेंडू अडवला जातोय. 2 धावसंख्या जमवल्या जाते. श्री गणेशा केला जातोय. सुरुवात चांगली राहिल्या. दुसऱ्या चेंडूवरती प्रहार चढवला होता आशिष यांनी. आपलं खातं जरूर खोललं या. आपण बार इथं नक्कीच केलाय. चेंडूला उचली दिली जाते. तर आपण पाहिलं तर डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धावेसाठी हा चेंडू जातोय. म्हणजे चेंडूच्या पाठीमागे सिंगल धावा जमवण्याचा प्रयत्न आशिष याचा राहिलाय. जेमतेम जर आपण पाहिली तर 35 ते 40 धावसंख्या जमवली तर एक उत्तम स्कोर राहू शकतो या मैदानावरती. कारण की गोलंदाजी एक धारदार चालू आहे. प्रयत्न केलाय थोडासा बाहेर निघण्याला चेंडू. पंचांनी दंडित केलं या आदित्यला. कारण की खूपच असा बाहेरून जाणारा चेंडू. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये जर आपण पाहिलं तर जमा केली जाते धावसंख्या 4 या आकड्यावरती. पुन्हा प्रयत्न. चेंडू जागेवरती उंची होती त्याला शेवटच्या क्षणाला ढकलण्याचा प्रयत्न केला आशिष यांनी. आणखीन एक सिंगल धाव येत्या. स्पर्धेला सुरुवात झाली आणि स्पर्धेला सुरुवात होताना जर आपण पाहिलं तर आपल्याला महत्वाचा भाग असतो तो म्हणजे स्कोरर आणि तनिष गोळे. आज सकाळपासून आपली सुरुवात जर आपण पाहिली तर एक उत्तम केल्या. अपडेट चांगला आहे आणि त्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. फटका उत्तम खेळला जातो या आणि एक्स्ट्रा कव्हर मधून हा चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी येतो ह्या चौकार. आशिषने जबाबदारी घेतली. ओपनिंग साठी उतरलाय आणि सुरुवातीपासून जर पाहिले तर आक्रमणाचा प्रयत्न करतोय. जसा चेंडू होतोय त्या पद्धतीने खेळला जातोय आणि हा एक चुकीचा चेंडू जर आपण पाहिलं तर आदित्यचा होता. त्याच्यावरती प्रहार चढवला तो आशिष यांनी आणि एक्स्ट्रा कव्हर मधून हा निघून चाललाय 4 धावांसाठी. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 9 या आकड्यावरती. पुन्हा प्रयत्न आलाय. फक्त टॅप केलाय तिथं ढकलला जातो या. सत्यम तिथपर्यंत पोहोचला. चेंडू अडवल्यानंतर जर आपण पाहिलं तर एकेरी धाव वाचवू शकला नाही. एक सिंगल धाव. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचा खेळ संपला जातो या. आता येणाऱ्या 3 षटकांसाठी क्षेत्ररक्षण खुलं केलं जाईल. ज्या गोलंदाजाचा नक्कीच दबदबा राहिला या
त्याचं नावाचा डंका जर पाहिलं तर जवली भागामध्ये नक्की नाव घेतलं जातं. दिवदेव टीमचा हा खेळाडू अनिल झुनगरे. पॉवर आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 साठी बोलवलं गेलं. या अगोदरच्या मॅच मध्ये उत्तम गोलंदाजी राहिले. ज्या गोलंदाजीची गरज होती त्या क्षणाला तो गोलंदाजीसाठी आला आणि आपल्या टीमचं पारडं जड करून घेतलं. म्हणजे महत्वाचे ओपनर जोडी बाद होत नव्हती तिथं प्रयत्न केला, 2 फलंदाजांना बाद केलं आणि एक उत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन राहिलं गेलंय. याही मॅच कडे त्याला जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 साठी बोलवलं. या दोन्ही जोडीकडे जर आपण पाहिलं तर भोगोली टीम प्रतीक आणि आशिष एक उत्तम जोडी आहे भोगोली टीम कडून. प्रथमेश आणि आशिष. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं. या फटका जरूर खेळ आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल आणि झेल पकडला जातो. या आणि स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये आवेनी झेल पकडलाय. पहिल्या चेंडूवरती सफलता भेटल्या. ही जोडी घातक ठरत होती, धावा जमवत होती, प्रयत्न करत होता. आशिषच्या बॅट मधून एक मोठा फटका आला जरूर, पण सीमारेषा ओलांडू शकला नाही. तिथं जर आपण पाहिलं तर अभि तैनात होता, उत्तम झेल पकडला आणि पहिल्या विकेटच्या शोधामध्ये होता. पहिलं विकेटचं पतन केलं जातं. या 10 आकड्यावरती ज्या खेळाडूने उत्तम अशी सुरुवात केली होती, मोठं योगदान दिलं होतं, तो प्रतीक मैदानामध्ये उतरलाय. अनिल झुनगरे आपल्या रनवेवरून पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. प्रयत्न केला आणि बॅट जरूर गॅप शोधला जातो. मिडांचा क्षेत्ररक्षक थोडासा फसला गेला. लॉंगांचा तिथपर्यंत पोहोचतो. या फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव जमवली जाते. प्रयत्न चांगले आहेत, क्षेत्ररक्षण उत्तम केलं जातं. सोपान तिथपर्यंत आला, चेंडू अडवला, एक सिंगल धाव खर्च केली. जे हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी यांचे वेगवान गोलंदाज दत्ता दुताळ यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. चेंडूला पुन्हा एकदा संधी दिली जाते. क्षेत्ररक्षक सरसावला गेला, हातामधून चेंडू निष्ठून चाललाय. प्रथमेशला इथं जीवदान भेटलं. या चूक केली, पुन्हा एकदा संधी होती झेल घेण्याची, पण इथं संधी गमावली ओमकार यांनी. मिडऑफ मध्ये क्षेत्ररक्षणासाठी तयार होता. चेंडू जागेवरती उंची होती, नजर मात्र वेधून घेत होता, तोच नजर सुटली गेली आणि झेल सुटला जातो. या प्रयत्न केलाय, गॅप शोधला जाईल, टॅप केलाय, गॅप करण्याचा प्रयत्न होता प्रतीकेचा. एक सिंगल धाव घेतली जाते. धावसंख्या थांबवली आहे या षटकामध्ये. जो पहिल्या षटकामध्ये वेग होता तो थोडासा कमी केला अनिल यांनी एका गडेच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा टॅप केला, फटका चांगला आहे उत्तम रीत्याने. इथं जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर मधून पॉइंटच्या रिजन मध्ये हा फटका खेळला जातो. या प्रतीकच्या बॅट मधून हा चौकार आलाय. म्हणजे सुरुवातीपासून जर पहिले 2 चेंडू पाहिले ना तर त्याच पद्धतीने खेळण्याचा विचार होता, पण थोडासा फसला होता, पण यावेळी सक्सेसफुल होतो. या धावसंख्या जर आपण पाहिलं तर 17 या आकड्यावरती एक गडेच्या मोबदल्यामध्ये. धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातो. या दोन बंधूंची जोडी, ज्यावेळी 2 बंधू आपल्या टीम साठी धावून येतात त्यावेळी एक उच्चांक स्कोअर उभा राहू शकतो. आणि हा प्रयत्न केलाय, प्रतीकच्या बॅट मधून एक गॅप शोधला जातो. या सोपान तिथपर्यंत पोहोचला जाईल, थोडासा फसला जातो. या पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एक चूक मागात ठरू शकते. आणखीन एक धाव जमा केली जाते. 2 धावा, प्रयत्न चांगला आहे दोन्ही फलंदाजांचा. षटक क्रमांक 2 इथं संपलं जातं. या अनिलनं जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज बाद केला. आता तिसऱ्या क्रमांकासाठी कोणाचा विचार केला जाईल? ज्या गोलंदाजाने अगोदरच्या मॅच मध्ये एक उत्तम गोलंदाजी केली, अनुभव कमी आहे
पण आपला अनुभव कमी असला तरी या मैदानावरती एक उत्तम गोलंदाजी सत्यम याची राहिली. षटक क्रमांक 3 साठी त्याला बोलवलं. सामनावीरचा पुरस्कार जरूर भेटलाय. समोरही सामनावीरचा पुरस्कार प्रतीकला भेटलाय. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर सामनावीरचा किताब घेतलेले समोर येत आहे. धावसंख्या 19 आकड्यावरती. खोलवरचा चेंडू, अचूक टप्पा, नियंत्रण आहे या गोलंदाजाकडे आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला बघायला भेटली होते. प्रथमेशला थांबवलं. या ओपनिंग साठी उतरला होता, म्हणजे बराच चेंडू त्यानं पाहिलेले आहेत, पण आता कुठेतरी जर आपण पाहिलं तर फसला जातो या सत्यमच्या गोलंदाजीमध्ये. टप्प्याचा चेंडू फटका जरूर खेळला जातो, क्षेत्ररक्षक सरसावला जाईल, पण ओमकार तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. एक सिंगल धावेसाठी हा फटका जातो. या धावसंख्येमध्ये बदल केला जाईल जर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव येणं, धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 2.2 चा खेळ आतापर्यंत संपला आहे. प्रयत्न चांगला आहे, काही गोलंदाजी राहिल्या, कौतुक केलं जातंय या खेळाडूचं. पुन्हा एकदा सत्यम निघालाय, प्रयत्न केलाय, पण एक सिंगल धावेसाठी जाईल. काय गोलंदाजी राहिले. ज्यावेळी आपण टीमचा हिस्सा बनलो गेलो, कुठेतरी आपल्या परफॉर्मन्स साठी लढत होता, पण आज एक महत्वाचा गोलंदाज दिवदेव टीमचा सत्यम ठरला गेलाय. वय वर्ष जर आपण पाहिलं तर 17 वर्ष, पण याच वयात एक अचूक टप्प्याची गोलंदाजी सत्यमची राहिल्या. फटका जरूर खेळलाय, चेंडूला उंची दिली जाते, क्षेत्ररक्षक सरसावला आहे, सोपान तिथपर्यंत पोहोचला, कोणतीही चूक केली नाही, होतंय विकेटचं पतन. प्रथमेशला परतावं लागतं. या एक कंजूसपणाची गोलंदाजी, विकेटचं पतन केलं जात आहे, धावा रोखल्या जात आहेत. ज्या ज्या वेळी सत्यमला गोलंदाजीवरती बोलवलं जात आहे त्या त्यावेळी एक कमी धावी संख्येचं षटक हाताळलं जात आहे, विकेटचं पतनही केलं जात आहे. 21च्या आकड्यावरती जर आपण पाहिलं तर भौगोलिक कुडाळ टीमचा हा दुसरा फलंदाज प्रथमेश एक उत्तम फलंदाजी करत असतानाच बाद होऊन परतलाय. चौथ्या क्रमांकासाठी मंगेश याला मैदानामध्ये पाठवलंय. मंगेशकडे ती क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतो. आता गरज आहे आपल्या टीमला मोठी धावसंख्या उभी करण्याची. या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू घेऊन निघतोय सत्यम. डिफेन्स केलाय, थोडीशी गती कमी केली आहे सत्यमनं, धावसंख्या रोखली गेली. एक उत्तम षटक, कौतुक केलं जातं. या 2 धावा आणि 1 विकेट. काय गोलंदाजी आहे या सत्यमची, म्हणजे आज टर्निंग पॉइंट ठरलाय दिवदेव टीमचा. ज्या ज्या वेळी सत्यमला 3ऱ्या क्रमांकाचं षटक हातामध्ये दिलं गेलं त्या त्यावेळी कमी धावसंख्येचं षटक या गोलंदाजानं हाताळलं. या आता उर्वरित जर आपण पाहिलं तर एका षटकाचा खेळ शिल्लक असेल. 18 चेंडू मध्ये 2 फलंदाज आपले गमावलेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर भौगोलिक टीमने 21 धावसंख्या जमवले. आता गेअर चेंज करावा लागेल. प्रतीककडे विचार केला तर प्रतीककडे ती क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतो आणि आता स्ट्राईक वरती आहे. शेवटचं षटक गोलंदाज येतो या अभिषेक. पहिला चेंडू थोडासा कटचा मारा जरूर केला या अभिषेकनं. वळण घेतल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला जातो. या डॉट बॉल न सुरुवात केल्या. जेमतेम धावसंख्या बनवावी लागेल, म्हणजे समोरच्या टीमसाठी एक टफ फाईटिंग स्कोर हा जमा करावा लागणार आहे भौगोलिक कुडाळ टीमला. प्रयत्न केलाय जरूर, फटका जरूर जरा पाहिलं तर समोर लॉंगॉनच्या रिझम मध्ये खेळला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न,
आणि फलंदाज बाद. आपली स्ट्राईक सोडली होती तर धाव घेणं गरजेचं होतं, पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असतात मंगेशने त्याला थांबवलं गेलं. प्रत्येक स्ट्राईक वरती जाण्याचा विचार होता पण चुकला गेला. महत्वाचा फलंदाज बाद होऊन परतलाय. उत्तम क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर किशोर याचं लॉंगॉनच्या रिजन मध्ये बघायला भेटलं. तर संदीप मैदानामध्ये आलाय. अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडूमध्ये आपल्याला एक धावसंख्या, एक टार्गेट जमा करावं लागणार आहे. खोलवरचा चेंडू जर आपण पाहिलं तर लेग स्टंप सोडलाय. पंचांनी इथं गोलंदाजाला दंडित केले. या व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक सिंगल धावे. त्या धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 या आकड्यावरती. थोडस थांबलं जातं. या रनअप गोलंदाजाचा चुकला जातोय. चला याच्यानंतर आपण टॉस करणार आहोत. हातगेकर वर्सेस आलेवाडी. दोन्ही टीम तयार. मंगेशी तपासला जातो. या गती कमी होती चेंडूची, त्यामध्येच फटका खेळत असताना थोडासा थांबला गेला. आणखीन एक डॉट. जशी डॉट चेंडू धावसंख्या थांबली जाते, प्रयत्न करावे लागतील. एकेरी दुहेरी धावा जमवणंही तितपत गरजेचं आहे. मोठे फटके येत नाहीत. एक सिंगल धावा दिलासा देणारा धावसंख्या उभी होऊ शकते, पण इथं थांबलं जातं. या अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यात 2 चेंडूमध्ये एखाद दुसरा मोठा फटका आला तर 30+ धावसंख्या होऊ शकते. चला हातगेकर टीम आणि जे हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी दोन्ही कर्णधार सज्जता टॉस का बॉस मध्ये. जरूर मोठा फटका खेळला गेला. या पण यावरती किती धावा असतील तर पंचांनी सिंगल धाव घोषित दिल्या. एकेरी धावेत. या चला चेंडूची पूर्तता करा लगेच. आज जर आपण पाहिलं तर पहिला दिवस, आणि या पहिल्या दिवसामध्ये मान्यवरांची एक रेलचेल आपल्याला बघायला भेटली जाते. व्यासपीठ भरगच्च बघायला भेटलं जातं. या आणि गावामधून जर पाहिलं तर प्रत्येकाने ही स्पर्धा उचलून धरल्या. आताच आपल्याला जे मान्यवर लाभले ते म्हणजे सूर्यकांत साहेब जाधव यांचं इथं आगमन झालं. या त्याचप्रमाणे हनुमंत गोळे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करतो. आणि या फटक्यावरती किती धावसंख्या आल्या, विकेटचं पतन केलं जातं या अभियाची. 4 षटकांचा खेळ इथं संपला गेला आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचल्या 24 धावसंख्या. एक चेंडू शिल्लक आहे. पंच, एक चेंडू शिल्लक आहे. एक वाईट बॉल गेलाय. एक चेंडू शिल्लक आहे. चला लगेच स्पीडअप घ्या. तर सुनील गोळे या शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. हा शेवटचा चेंडू. अभिषेक अभिषेक निघाला या शेवटच्या चेंडूसाठी.
आपण पाहिलं तर सुनील पुढे आला, फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक सरसावला गेला, पण इथं चूक झाली. महत्वाच्या क्षणाला या शेवटच्या चेंडूवरती चूक निर्माण झाल्या आणि धावसंख्या घेतली जाते. चला यावरती पंच काय आहे तो निर्णय कळवा. फलंदाज तिसरी धाव घेत असताना बाद होतो. या 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या जर आपण पाहिले तर 26 धावसंख्या, 27 धावांचं टार्गेट दिवदेव टीम समोर असणार आहे. तर भोगोली कुडाळ टीम आपण लगेच आपला लाईनअप तयार ठेवा आणि मैदानामध्ये उतरा. चला टॉस साठी या. हदगेकर कॅप्टन आणि आलेवाडी कॅप्टन, चला दोन्ही कर्णधार या आणि टॉस साठी आपण आमंत्रित करूया. सूर्यकांत शिवराम जाधव साहेब आपणही टॉस कबॉस मध्ये या. त्याचप्रमाणे हनुमंत रामचंद्र गोळे साहेब आपणही टॉस साठी इथं टॉस कबॉस मध्ये यायचं आहे. आजची स्पर्धा जर आपली पाहिली तर आपल्या गावच्या स्वाभिमानासाठी, आपल्या गावच्या अभिमानासाठी ही स्पर्धा रंगली गेली आहे. पर्व पहिलं आणि या पर्व पहिल्याचे आपण साक्षीदार होतो. या जाऊया टॉस साठी टॉस कबॉस मध्ये. हॅलो हॅलो हॅलो. तर आजच्या दिवसातील चौथा सामना आणि तो चौथा सामना खेळवला जातोय आलेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध खेळतील हादगेकर. तर या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. कॉल छापा आणि काटा आलेला आहे आणि टॉस जिंकलाय हादगेकर या संघाने. हादगेकर या संघाने हा नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर नाणेफेक जिंकून प्रथम काय करण्याचा निर्णय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करू. आमचं टार्गेट असेल 60+. आलेवाडी संघ पण चांगला आहे, पण आमचं हे आमचीच टुर्नामेंट आहे. आमच्या गावातले भरपूर जण बघायला आल्यात, त्यामुळे त्यांच्यासमोर आम्हाला चांगला खेळ करून दाखवायचा आहे. बस बेस्ट ऑफ लक आलेवाडीसाठी पण. ओके, आत्तापर्यंत तर 40+ धावा देखील इथे झालेल्या नाही आहेत, परंतु तुम्ही म्हणताय आम्हाला 60+ धावा बनवायच्या आहेत. तर या धावा बनवण्यासाठी कोणते असे हुकुमाचे एके फलंदाज आहेत तुमच्याकडे की जे या 60+ धावा तुम्हाला बनवून देऊ शकतील? आमच्याकडे गणेश जाधव आहे, सुमित आहे, आमचा आशिष आहे, धनेश आहे. बॅटिंग लाईनअप आमची 11पर्यंत आहे की जे प्रत्येकजण 6 मारू शकतो असे. बघू आता ग्राउंडवर गेल्यानंतर समजेलच आम्हाला किती रन करतात. ऑल द बेस्ट. नक्कीच नाणेफेक हरल्यानंतर प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे, तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल हादगेकर या संघाला? कमीत कमी 10मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. सर्वप्रथम एवढं सुंदर आयोजन, हंगामातील ही दुसरी स्पर्धा, सुंदर नियोजन आहे, प्रत्येक गोष्टी ट्रॉफ्या पाहिल्यात, आयोजन पाहिलं, तर या आयोजनाबद्दल आणि या संपूर्ण जी स्पर्धा ठेवली त्या स्पर्धेबद्दल 2 शब्द ऐकायला आवडतील. आयोजन तर छानच आहे आणि जावली असोसिएशनमध्ये प्रत्येकाचंच आयोजन चांगलं असतं. नक्कीच दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. नक्कीच आपला बेस्ट खेळ तुम्ही इथे दाखवालच. तसेच मान्यवरांचं देखील आभार. चला धन्यवाद. ह्याच्यानंतर एक आपल्याला दोन्ही टीम एकमेकांसमोर लढणार आहेत. आलेवाडी वर्सेस हदगेकर. टॉस जिंकला हदगेकर टीमनं आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी जय हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी या संघाला आमंत्रित केले. जाऊया मॅच कडे. ज्या दोन्ही टीमने एक सामने जिंकलेत आणि दुसऱ्या विजयासाठी मोठी लढत समोर आहे. प्रथम फलंदाजी करत असताना भोगोली टीमनं 26 धावा जमवल्यात आणि 27 धावांचं टार्गेट दिवदेव टीम समोर ठेवलं. या 2 ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल होत्या. या 27 धावांचा टार्गेट समोर ठेवलं गेलं. या ओमकार आणि महेंद्र ही 2 जोडी, एक राईट हँड बॅट्समन आणि लेफ्ट हँड बॅट्समन, ही 2 जोडी मैदानामध्ये उतरली गेल्या. जर आपण पाहिलं तर अगोदरच्या मॅच मध्ये महेंद्रानं अचूक टायमिंगला हा मोठा षटकार खेचला आणि आपल्या टीमची एक उच्चांक धावसंख्या जमा केली होती. आज थोडासा निर्णय बदली केला आणि महेंद्राला ओपनिंग साठी पाठवलं. या जरूर या मॅच साठी कितपत खेळ करून दाखवेल यासाठी तयार होतो. या
ओमकार हा स्ट्राईक वरती असेल. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर गोलंदाज येतोय शैलेश. पहिल्या मॅच मध्ये एक उत्तम गोलंदाजी राहिली. ह्याही मॅच मध्ये आपल्याला उत्तम गोलंदाजी करावी लागेल, कारण की आपल्याला टीमचा जिंकण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. पहिलाच चेंडू घेऊन निघतोय शैलेश. पहिल्या चेंडूवरती बॅटची एज लागल्या, पण चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोया. सुरुवात होत्या, श्रीगणेशा होतोया. ओमकारच्या बॅट मधून एक सिंगल धाव आली. स्वतःचं खातं खोललंय, आपल्या टीमचंही खातं खोललंय. आणि या 27 धावेच्या टार्गेटला एक सिंगल धावेनं प्रत्युत्तर दिलं जातं. या महत्वाची मॅच आहे, या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे, यासाठी दोन्ही संघ आपली खूप मेहनत करतायत. पुन्हा एकदा शैलेश येणारा चेंडू घेऊन निघतोय. प्रयत्न केलाय, संधी निर्माण झाल्या, क्षेत्ररक्षक सरसावला गेला, कॅच पकडली जात्या, होतंय विकेटचं पतन. एका सिंगल धावेवरती ओमकारला परतीचा इशारा दाखवला जातो. या शैलेशला होते सफलता. अचूक टप्प्याची गोलंदाजी राहिल्या. पहिल्या चेंडूवरती रणनीती आखली होती शैलेशनं, पण दुसऱ्या चेंडूवरती ओमकारला परतीचा इशारा दाखवलाय. आता तिसऱ्या क्रमांकासाठी किशोर मैदानामध्ये उतरलाय. किशोरकडे क्षमता आहे, आपल्या टीमला त्या पद्धतीने खेळ करून दाखवू शकतो, पण आज गरज आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी पाठवलंय. एक धारदार गोलंदाजी जर आपण पाहिलं तर शैलेशची राहिली आपल्या टीमसाठी. पहिलं पॉवर प्लेचं षटक एक उत्तमरित्या हाताळली जाते. किशोर जुनगरे स्ट्राईक वरती उतरला जातोय. प्रयत्न केलाय, बॅट फिरवली गेली, पण बॅटचा आणि चेंडूचा संपर्क साधता आला नाही. आज जर आपण पाहिलं तर शैलेशने थोडीशी गती यावेळी कमी केल्या आणि त्याच गतीमध्ये किशोरला अडकवलं गेले. येणारा चेंडू हा डॉट चेंडू येतोय. म्हणजे जसे डॉट चेंडू हे महत्वाचे ठरणार आहेत भोगवली टीमसाठी, कारण कमी धावसंख्या आहे. या कमी धावसंख्येला आपल्याला जर वाचवायचं असेल तर जास्तीत जास्त डॉट चेंडू हाताळणं गरजेचं होतं. शैलेशने तशी अचूक टप्प्याची गोलंदाजी केल्या. यावेळी प्रयत्न केला, गॅप शोधला, क्षेत्ररक्षक सरसावला जाईल, चेंडू अडवला जातो. या पण आपल्या शरीराचं नियंत्रण राखता राखता चेंडू अडवल्यानंतर फेकी करत असताना एक सिंगल धाव खर्च केली जाते. या सिंगल धावेनं जर आपण पाहिलं तर एक सिंगल धावेवरती अडकलेला हा धावफलक पुढे सरकवला जातो. या दोन आकडेवरती महेंद्र जुनगरे शिवस्वराज्य अकॅडमीचे मालक आहेत, पण आज आपल्या गावासाठी खेळताना आपण बघतोय त्यांना. बॅट फिरवली गेल्या, तिथेच ढकलला, एक सिंगल धाव घेतले, थोडंसं क्षेत्ररक्षण फसलं गेलंय. उत्तम क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. कमी धावसंख्या आहे आणि एक एक चेंडू किती महत्वाचा आहे, एक एक धाव किती महत्वाची आहे आपल्या टीमसाठी. प्रयत्न केला जातोय. महेंद्राने एक सिंगल धाव घेतली, आपलं खातं खोललंय जरूर. येणारा चेंडू या षटकातील पॉवर प्ले क्रमांक 1 साठी हा शेवटचा चेंडू शैलेश घेऊन निघतोय. बॅट फिरवले, पुन्हा एकदा संधी निर्माण केल्या आणि इथं हाता बनून चेंडू लवणला जातोय. म्हणजे झेल घेण्याची पद्धत चुकीची आहे आणि त्यातच हे विकेट अबाधित होतं. या किशोरला संधी भेटली जाते. षटक क्रमांक 1 इथं समाप्त केलं जातंय. पहा, अशा चुका करणं भोगवली टीमला किती घातक ठरू शकतं. कर्णधाराने थोडासा विचार केलाय, कारण की आपल्याला कमी धावसंख्या आहे, ती वाचवायची आहे, प्रयत्न करावे लागतील. षटक क्रमांक 1 इथं पॉवर प्ले क्रमांक संपलं जातंय. धावसंख्येचा विचार केला तर 4 या आकड्यावरती. आता येणाऱ्या षटकासाठी क्षेत्ररक्षण खुलं केलं जाईल आणि मंगेश याला दुसऱ्या क्रमांकासाठी बोलवलंय. भोगोली टीमच्या गोलंदाजीचा विचार केला तर त्यांची गोलंदाजीची लाईन उत्तम आहे. आता मंगेशला बोलवलंय षटक क्रमांक 2 साठी.
फटका जरूर खेळलाय, बॅकफुटला आला फटका, खेळला गेला एक सिंगल धावेसाठी. किशोर थोडासा थांबवून खेळतोय, जीवदान भेटलंय किशोरला जरूर. एकेरी दुहेरी धावा जमवल्या तरी आपण विजयाच्या जवळ पोहोचू शकतो. एक सिंगल धावा जमवल्या जात आहेत. पुन्हा एकदा मंगेश तयार झालाय. बॅट फिरवली गेली. इथं कार्पेटचा फटका जरूर खेळला जातोय, क्षेत्ररक्षक येतोय. इथं अडवण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचाही 2 धावा इथं सहजरित्या पूर्ण केलं जात आहेत. जर आपण पाहिलं महेंद्रला, शिवस्वराज्य अकॅडमी चे मालक आहेत आणि आज जर आपण पाहिलं तर रनिंग रेसमध्ये इथे एक उत्तम रनिंग पाहायला भेटली जाते महेंद्र याची. 2 धावा जरूर जमवल्या. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 7 या आकड्यावरती. म्हणजे अजून 20 धावा जमवायच्या आहेत. धावांचा पाठलाग करत असताना देवदेव टीमला. बॅट फिरवली जाते पण बॅटचा संपर्क साधता आला नाही. अगोदर बॅट फिरून जाते, चेंडू निघून चाललाय. मंगेशची अचूक टप्प्याची गोलंदाजी. डॉट चेंडू गेल्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रेशर येतो. या पाठीमागून जाणारा चेंडू पुढे सरला जातो. या आणखीन एक डॉट येतो. या प्रेशर वाढलं जातंय कारण की इथं मोठे फटके खेळणं अवघड आहे या मैदानावरती. म्हणजे 2 मॅच मध्ये आपल्याला तसं बघायला भेटलं गेलंय. धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा मंगेश निघाला जाईल. आता प्रयत्न केलाय, पुन्हा एकदा चेंडूला उंची जास्त दिली पण इथं झेल घेता आला नाही. पुन्हा एकदा संधी भेटल्या किशोरला. उत्तम क्षेत्ररक्षण करणं भोगोली टीमला करावंच लागणार आहे कारण की धावसंख्येचा विचार केला तर एक कमी धावसंख्या आहे. मंगेशाची उत्तम गोलंदाजी आहे पण त्याला 7 जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाची भेटत नाही. फटका जरूर खेळला गेला. या क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. 1 बाउन्स फील्ड केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नकार दिला. इथं महेंद्रानं थांबवलं गेलं. या की धाव घेतली असती तर जरूर विकेट धावचीच्या स्वरूपात जाऊ शकलं असतं. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले 10 आकड्यावरती. 12 चेंडूचा खेळ संपलाय. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 12 चेंडू आणि 17 धावांची गरज विचार केला जातोय. 3ऱ्या क्रमांकाचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. जीवदान भेटलं या ते किशोर याला 2 जीवदान भेटलेत. या जीवदानाचा कितपत फायदा उचलेल आणि आपल्या टीमला विजयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. जरूर कर्णधार 2 फलंदाजांना कानमंत्र देण्यासाठी गेलेत कारण येणारे 12 चेंडू आहेत. 17 धावसंख्या आहे ही जमवायची आहे आणि आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे. या विचारानं जर आपण पाहिलं तर प्रयत्न केला जातो. या भौगोली टीमलाही हा विजय तितपत गरजेचा आहे. आता 3ऱ्या क्रमांकाचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. षटक क्रमांक 3 ज्या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलाय तो आहे संदीप. शैलेचा विचार केला तर शैलेने 4 धावसंख्या खर्च केली. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर मंगेशने 6 धावसंख्या. 2 वेळा चान्स आला होता पण क्षेत्ररक्षण तितपत साजेस असं करता आलं नाही. पण मंगेशची उत्तम गोलंदाजी राहिल्या. आता येणाऱ्या चेंडूच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर 8.5ची सरासरी राखावी लागणार आहे दिवदेव टीमला. संदीप निघतोय आपला पहिला चेंडू खेळण्यासाठी. उत्तम चेंडू, थोडीशी गती कमी आहे. यष्टी रक्षकाने जर आपण पाहिलं तर उत्तम यष्टी रक्षण पाहिलं. पहिला चेंडू डॉट येतोय. प्रेशर वाढलं जात. या आता 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. धाकधूक वाढत चालले. जशी डॉट चेंडू तशी धावसंख्या स्थिर राहते. 11-17चं समीकरण.
सुनील गोळेची रणनीती आखली जाते. आकडेवारीचा बादशाह जर आपण म्हटलं ना तर सुनील गोळे आहे. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे किती धावा आहेत, किती जमावावे लागतील, किती डॉट करावे लागतील, हा विचार जर आपण पाहिलं तर सुनील गोळेकडे आहे. इथंही डॉट येतोय पण बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव आल्या. थोडस प्रेशर आहे, दबाव आहे. एकेरी दुहेरी धावा जमवणं तितपत गरजेचं आहे. एक सिंगल धाव घेतली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 10 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. 16 धावा जमवायच्या आहेत. पुन्हा एकदा संदीप निघाला आहे गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा डॉट येतोय, प्रेशर वाढलं जात आहे. काय गोलंदाजी, उत्तम गोलंदाजी, काय कान मंत्र दिला जातो या सुनील गोळे. जरूर विचार केला जातोय. आणखीन एक डॉट. प्रेशर वाढत चाललंय. 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता. दोन्ही सामन्यांचा विचार केला तर धावांचा पाठलाग करताना प्रत्येक टीमनं पराजय पत्करलाय. पण या मॅचचं चित्र कसं असेल हे आपल्याला बघावं लागेल. अजून 9 चेंडूचा सामना करायचा आहे. 16 धावा जमवायच्या आहेत. थोडस प्रेशर आहेच. पुन्हा एकदा संदीप निघाला जाईल. पाठीमागून जाणारा चेंडू. इथं चेंडू जर आपण पाहिला तर सकारात्मक चेंडू. आणखीन एक डॉट. प्रेशर वाढलाय. किशोरची धाकधूक वाढली आहे. काय कौतुक केलं जातंय संदीप याचं. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक सरसावलाय. झेल पकडलाय. होतं विकेटचं पतन. दबाव आलाय. सात चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आपल्याला मोठे फटके खेळावेच लागणार आहेत. मॅच मध्ये टिकायचं आहे. प्रहार चढवावा लागेल. 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता. आता मजबूत स्थिती जर आपण पाहिली तर भौगोलिक कुडाळ टीमची राहिल्या. आकडेवारीचा बादशाह जर आपण पाहिला तर सुनील गोळे. प्रत्येक गोष्ट कानामध्ये जाऊन सांगतो या गोलंदाजाच्या आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी केली जाते. सुनील याची अप्रतिम गोलंदाजी. शैलेशची जर आपण पाहिलं तर 4 धावा खर्च केल्या. मंगेशने 6 धावा संख्या खर्च केली आणि आता या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 1 धाव संख्या खर्च केल्या. पुढे आला फटका, खेळला गेला. आदित्यच्या बॅट मधून निघाला. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला गेला. एक सिंगल धाव. महेंद्र झुनगरेला जर आपण पाहिलं तर ओपनिंग साठी पाठवला गेला होता पण फक्त आणि फक्त एक सिंगल चेंडूचा सामना केला. एक सिंगल धाव फक्त त्यानं जमवल्या आणि जर संपूर्ण जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईकला उभा आहे. आता येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. आता 60% जर आपण पाहिलं तर भौगोलिक टीमकडे ही मॅच आहे आणि 40% जर आपण पाहिलं तर दिवदेव टीमकडे ही. आता शेवटचे षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. गोलंदाज येतो या प्रतीक गोळे. उत्तम गोलंदाजी राहिली होती पाठीमागच्या मॅच मध्ये. 6 चेंडू 15 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना आपल्या समोर आलाय. कोणाचं अस्तित्व टिकेल, कोणाचं अस्तित्व संपुष्टात येईल. पहिला चेंडू घेऊन निघतो या प्रतीक. पाठीमागून जाणारा चेंडू बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव येते. सिंगल धावेने तितकाचा फरक पडणार नाही. ज्यावेळी तुम्ही मोठे फटके खेळाल चौकार षटकार त्यावेळी तुम्ही कमबॅक करू शकता. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पुढे आलाय. जरूर समोरच्या दिशेमध्ये फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक धावला जाईल. थोडासा फसला गेला. चेंडू हातामधून निघाला पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. कारण की महेंद्राकडे ती क्षमता आहे. कोणत्याही क्षणाला आपल्या टीमचं पारडं जड करू शकतो. अगोदरच्या मॅच मध्ये एक मोठा षटकार खेचून आपल्या टीमचं पारडं जड केलं होतं. आता 4 चेंडू 13 धावांची गरज. म्हणजे 2 मोठे फटके येणं गरजेचंच आहे आणि या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे. सुनील गोळे कान मंत्र देत आहेत. आकडेवारीचा बादशाह जर म्हटलं तर सुनील गोळे.
विचार केला जातोय, क्षेत्ररक्षण सजवलं जातं या प्रतीक गोळे शेवटच्या षटकासाठी तयार होतोय. जागा चेंज केली जाते, कधी स्क्वेअर लेगला कधी मिड ऑफला. हे क्षेत्ररक्षण जरूर फटका खेळला गेलाय, इथं चुकलं जातं या. पुन्हा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा इथं जमवल्या जात आहेत. म्हणजे ज्यावेळी चुका होतात त्यावेळी दुसरी धाव घेणं गरजेचं होतं आणि तेच केलं महेंद्रानं. 2 धावा घेतल्या जातील. धावसंख्येचा विचार केला तर 16 या आकड्यावरती. 3 चेंडू 11 धावांची गरज आहे. 3-11चं समीकरण. 2 मोठे फटके. यावेळी फटका जरूर खेळला गेलाय, चेंडूला उंची दिली जाते, क्षेत्ररक्षक सरसावला गेला, ओंजळ पसरली गेली आणि त्या ओंजळीमध्ये झेल स्थिरावला गेला. होतंय विकेटचं पतन महेंद्राला. इथं परतीचा इशारा दाखवला जातो या. आता 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. दोन्ही चेंडू सीमा पार करावे लागतील. काय झेल 25 स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये हा दुसरा सामना कोण घेऊन जाईल. 1-2 चेंडू सांगून जाणार. 2 चेंडू 2 षटकारांची गरज. जरूर खोलवरचा टेंबू इथं जर आपण पाहिलं तर निघून चाललाय. 1 सिंगल धावेसाठी 22चा इशारा पंचांकडून आलाय. 1 चेंडू 10 धावांची आवश्यकता. त्याचप्रमाणे एपी स्पोर्टचे मालक अमित दादा पवार यांचं इथं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जातंय. जरूर पुढे आलाय आणि विजयी संघ ठरतोय. वाईट बॉलचा इशारा आला. इथं मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होतय. 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता. म्हणजे अजून ही दिलासा देणारी मॅच आहे. चल बॅट्समन लगेच मैदानामध्ये पाठवा. अभि मैदानामध्ये उतरला जाईल. फलंदाज बाद होऊन परतलाय. आता अभि मैदानामध्ये आलाय. उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक. प्रतीक निघतोय गोलंदाजीसाठी. हा उत्तम चेंडू आणि विजयी ठरतो या भौगोलिक कुडाळ टीम. विजय संघाचा आपण हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे दिवडेव टीमने शेवटच्या चेंडूपर्यंत उत्तम खेळ केला. त्यांचाही आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. तुमचाही आपण हार्दिक हार्दिक आभार. चला याच्यानंतरची दुसरी मॅच आपल्या समोर येत्या. हदगेकर वर्सेस आलेवाडी. टॉस जिंकलाय हदगेकर टीमनं आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि जे हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी टीमला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि मॅचला सुरुवात करा. आपण पाहतो बघतोय आजमावतोय जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हनुमान नेहरू युवा मंडळ हदगेकर